आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशन, पक्षाला लागलेली गळती, पक्षाची पुनर्बांधणी याबाबत आता उद्धव ठाकरे पुन्हा एकदा ॲक्शन मोडवर आलेत। ठाकरेंच्या शिवसेना आमदारांची आज दुपारी मातोश्रीवर बैठक होणार आहे। विधानसभा विरोधी पक्षनेत्यासंदर्भात सुद्धा या बैठकीत चर्चा होणार असल्याची माहिती आहे। भास्कर जाधव, आदित्य ठाकरे आणि सुनील प्रभू यांची नावं विरोधी पक्षनेतेपदासाठी चर्चेत आहेत। त्यातही अनुभव, विषयांचा अभ्यास, आक्रमकपणा पाहता भास्कर जाधवांचं नाव विरोधी पक्षनेतेपदासाठी चर्चेत असल्याचं सांगितलं जातंय। काही आमदारांचाही त्यांच्या नावालाच कौल असल्याचं समजतंय। तर आदित्य ठाकरेंच्या नावासाठी शिवसेनेतले काही नेते आणि मुंबईतल्या आमदारांचा पाठिंबा असल्याचं समजतंय। आदित्य ठाकरे या पदासाठी इच्छुक नसतील तर सुनील प्रभूंच्या नावाचा आग्रह मुंबईतल्या आमदारांनी धरल्याची माहिती आहे। दरम्यान पक्षाला लागलेली गळती थांबवण्यासंदर्भात तसंच संघटना अधिक मजबूत करण्याच्या दृष्टीनं उद्धव ठाकरे आमदारांसोबत चर्चा करणार आहेत। आपले प्रतिनिधी वेदांत नेब सध्या आपल्या सोबत आहेत, त्यांच्याशी आपण याबाबत अधिकची चर्चा करूया। वेदांत, आता ठाकरे कुठेतरी ॲक्शन मोडवर आल्याचं दिसतंय, त्याचबरोबर विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेते पदासाठी सुद्धा आजच्या बैठकीत महत्त्वाची चर्चा होणार असल्याचं समजतंय। अधिकची काय माहिती आहे? श्रुती, ज्या प्रकारे आपण बघितलं, आज आमदारांची बैठक, उद्या खासदारांची बैठक बोलवण्यात आली आहे आणि ज्या प्रकारे 3 मार्चला अर्थसंकल्पीय अधिवेशन राज्याचं होणार आहे, त्यामुळे नेमके प्रश्न कोणते उपस्थित केले पाहिजे आमदारांनी किंवा कशा प्रकारे सरकारसमोर मुद्दे मांडले पाहिजेत राज्यातले, या सगळ्या संदर्भात उद्धव ठाकरे हे आमदारांची बैठक घेणार। विधानसभा, विधान परिषद सर्व आमदार आज दुपारी 12:30 वाजता मातोश्री या ठिकाणी या बैठकीला येणार आहेत। सोबतच ज्या प्रकारे आउटगोईंग पक्षात होते ते आउटगोईंग थांबवण्यासाठी, डॅमेज कंट्रोल करण्यासाठी आमदारांना काही विशेष सूचना सुद्धा उद्धव ठाकरे यांच्याकडनं दिल्या जाऊ शकतात। सोबतच अधिवेशनाला सामोरे जाताना नेमकी पक्षाची रणनीती काय असणार, पक्षाने नेमके कोणते मुद्दे उचलले पाहिजेत, जनसामान्यांचा आवाज कशा प्रकारे या अधिवेशनात उचलला पाहिजे, या सगळ्या संबंधी मार्गदर्शन उद्धव ठाकरे करतील असं सांगण्यात येत आहे। महत्त्वाचं म्हणजे आपण हिवाळी अधिवेशनात बघितलं, विरोधी पक्ष नेता हा महाविकास आघाडीचा ठरला नाही आणि आता जेव्हा अर्थसंकल्पीय अधिवेशन होते त्यात तरी विरोधी पक्षनेता ठरेल असं कळतंय आणि त्यामुळे ठाकरेंची शिवसेनेकडनं नेमकं कोणतं नाव दिलं जातं याकडे सुद्धा सगळ्यांचं लक्ष असणार आहे। जसं तू सांगितलंस की 3 नावं यामध्ये चर्चेत आहेत, ज्यामध्ये आघाडीवर जे नाव चर्चेत आहे ते भास्कर जाधवांचा अनुभव, आक्रमकपणा, विषयाची जाण या सगळ्याचा विचार करता भास्कर जाधवांचा विचार विरोधी पक्षनेतेपदासाठी केला जाऊ शकतो। त्यासोबतच आदित्य ठाकरे यांचं नाव सुद्धा विरोधी पक्षनेतेपदाच्या साठी चर्चेत आहे, कारण ज्या प्रकारे एक नेतृत्व आपण बघतोय, आमदार ते संयुक्त गटनेते आहेत विधिमंडळाचे, सोबतच विषयाची जाण आणि आक्रमकपणा या सगळ्यामध्ये आदित्य ठाकरेंनी विरोधी पक्षनेतेपद घ्यावं अशा प्रकारचा काही नेत्यांचा, आमदारांचा आग्रह आहे। तिसरं नाव जे चर्चेत आहे ते सुनील प्रभूंचं। अर्थातच सुनील प्रभू मुंबईचे आमदार आहेत, प्रतोद आहेत, त्यामुळे मुंबईतले काही आमदारांचं असं म्हणणं आहे की जर आदित्य ठाकरे विरोधी पक्षनेतेपदासाठी इच्छुक नसतील, खरं वेदांत, आता ठाकरेंकडून विरोधी पक्षनेतेपदासाठी नेमकी कुणाच्या नावाची शिफारस होते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। धन्यवाद आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।